आय न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। 8 वर्षाच्या लढ्याला अखेर यश। दाभाड ग्रामपंचायतच्या ग्राम पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व सचिव यांच्यावर गुन्हा दाखल। दाभाड ग्रामपंचायतच्या ग्राम स्वच्छता व पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष व सचिव यांच्यावर अखेर 8 वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत विस्तृत माहिती अशी की दाभाड ग्रामपंचायत मधील स्वच्छता व पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष श्री दत्तात्रय हरी पाटील व सचिव किशोर विठ्ठल पाटील यांनी 2011 ते 2015 या कालावधीमध्ये पाणीपट्टी वसुली करताना मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते शांताराम गोविंद पाटील यांनी केला होता। गेली 8 वर्षे याबाबत शांताराम गोविंद पाटील हे सातत्याने लढा देत आले आहे। हा भ्रष्टाचार उघड व्हावा यासाठी त्यांनी आतापर्यंत 6 उपोषण व 4 धरणे आंदोलन केली आहेत। एवढा मोठा संघर्ष केल्यानंतर दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी पडघा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्हा दाखल होताच तालुक्यात मोठी खळबळ माजली असून आरोपींना लवकरच अटक होईल का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। याबाबत बोलताना माहिती अधिकार कार्यकर्ता शांताराम गोविंद पाटील यांनी सांगितले की ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यादव साहेब यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून कारवाई केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो, अशी भावना त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली। इंडिया न्यूज 28 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट। नमस्कार मंडळी, ग्रुप ग्रामपंचायत दाभाड मौजे दाभाड येथील पाणीपट्टी वसुलीमध्ये भ्रष्टाचार झालेला होता। या संदर्भात मी गेली 8 वर्ष लढा देत आहे। या 8 वर्षामध्ये माझी 6 अमरण उपोषण आहे आणि 4 धरणे आंदोलन झाले। या संदर्भात जिल्हा परिषद येथील माननीय कर्तव्यदक्ष रणजित यादव यांनी माझ्या तक्रारीची योग्य दखल घेऊन गट विकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी यांना आदेश केले आणि त्या आदेशानुसार दाभाड ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत अधिकारी श्री राजेंद्र काशीनाथ बोरसे यांनी 20/4/2026 रोजी पडघा पोलीस स्टेशन येथे रात्री 10:30 वाजता एफआयआर नोंद केलेला आहे। सदर एफआयआर अध्यक्ष पाणीपट्टी वसुलीचे श्री दत्तात्रय हरी पाटील तसेच सचिव किशोर विठ्ठल पाटील यांच्यावर केलेला आहे। त्याची प्रत त्यांनी मला दिलेली आहे। या संदर्भात कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे येथील श्री रणजित यादव साहेब यांचा मी आभारी आहे, कारण हा विषय गेली 8 वर्षे रखडत राहिलेला होता। ते येथे हजर झाल्यानंतर त्यांनी हा विषय मार्गी लावला। या विषयाचा योग्य अभ्यास करून मला न्याय मिळाला आहे, तरी मी त्यांचा आभारी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान।